आपण पाहतोय शिवसेनेच्या अंबादास दानवेंनी हे आरोप केलेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्यावर ठाकरे सेनेने गंभीर आरोप केलेले आहेत। 1800 कोटींच्या जमिनीच्या व्यवहारात मोठा गैरव्यवहार केल्याचं अंबादास दानवेंनी खुलासा केलेला होता आणि याच प्रकरणात आता पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अजितदादांनी बोलणं टाळलेलं आहे आणि निघता पाय त्यांनी केलेले आहे। पार्थ पवारांवरील आरोपांवर अजितदादांचं मौन आहे। आपण पाहतोय की या प्रकरणात आता अजित पवार गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नाहीये। अजितदादांनी जमीन घोटाळ्याबद्दल बोलणं टाळलेलं आहे। तर अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याच्यावर ठाकरे सेनेने गंभीर आरोप केलेले आहेत। एका मोठ्या जमीन घोटाळ्यामध्ये पार्थ पवारांचं नाव जोडलेलं आहे। या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी देखील दखल घेतली आहे। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिलेले आहे। एक समिती गठन करण्यात आलेली आहे आणि याच प्रकरणात 2 अधिकाऱ्यांचं निलंबन देखील करण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, आता अजितदादांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी यावर बोलणं टाळलेलं आहे। सध्या मुंबईच्या वरळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागील 3 ते 4 दिवसापासून सातत्याने जिल्हानिहाय बैठका आहे आणि याच बैठकीला आजही उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी उपस्थित होते आणि याच वेळी जेव्हा अजित पवार बैठकीतून बाहेर आले तेव्हा सगळ्याच मीडियाने त्यांना खरं तर प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला। मात्र माध्यमांशी एकही शब्द न बोलता थेट अजित पवार जे ते पुन्हा एकदा बैठकीच्या खोलीमध्ये निघून गेले आणि त्यांनी ह्या सगळ्या विषयामध्ये बोलणं टाळलेले। आपण पाहत आहोत की पार्थ पवार यांच्या संदर्भामध्ये जे आरोप केले जात आहेत किंवा जो घोटाळा समोर आल्याचं म्हणलं जात आहे, या सगळ्या संदर्भामध्ये अजित पवार यांनी माध्यमांशी बोलणं खरं तर टाळलेलं आहे। आपण पाहत आहोत की मागचे 3 ते 4 दिवस सातत्याने या ठिकाणी बैठका चालू आहेत। अजित पवार पूर्ण दिवस खरं तर या ठिकाणी या बैठकीसाठी उपस्थित आहेत आणि माध्यम देखील सकाळपासून त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी खरं तर वरळी डोम या परिसरामध्ये आहेत। मात्र जेव्हा अजित पवार बाहेर आले तेव्हा अजित पवारांनी मात्र त्यांनी या मीडियाच्या एकूणच प्रश्नावरती त्यांनी कोणतंही उत्तर देणं टाळलेलं आहे आणि थेट ते खोलीमध्ये निघून गेलेले आहेत। रुपाली, राष्ट्रवादीच्या इतर नेते मंडळी देखील तिथे आहेत या बैठकीमध्ये, त्यांच्याकडनं काही प्रतिक्रिया आलेली आहे का? या प्रकरणात इतर कोणत्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का? नक्कीच आपण बघतो खरं तर कालपासूनच पार्थ पवार यांच्या संदर्भातला हा घोटाळ्याचा आरोप केला जात आहे आणि आज सकाळी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना या संदर्भामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं की मला या संदर्भातली कोणतीही माहिती नाहीये, मी या संदर्भातली माहिती घेतो, एवढं बोलून त्यांनी या सगळ्या पूर्ण गोष्टीला खरं तर पूर्ण विराम दिल्याचं पाहायला मिळालं। आणि त्याच्यामुळे स्वतः इथे अजित पवार उपस्थित असताना अजित पवारांनी खरं तर या संदर्भामध्ये माध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया देतील अशी खरं तर सगळ्यांनाच अपेक्षा होती। मात्र अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता थेट ते बैठकीच्या खरं तर खोलीमध्ये निघून गेले आणि त्यांनी माध्यमांना कोणत्याही पद्धतीची प्रतिक्रिया दिली नाही। आपण पाहत आहोत की जशा पद्धतीने जमिनीचा एकूणच रुपाली, तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट्स घेतच राहू।